पाण्याचा एकही थेंब न वापरता इथे बघा इतके कुरकुरीत असे कांद्याचे पकोडा भजे बनवलेले आहेत. आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे, पण इथे बघू शकता मस्त असे कुरकुरीत आणि पाणी न वापरता इथं आपण पकोडा भजे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघू शकता कमी तेलकट आणि कुरकुरीत झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारी इथं आपले पकोडा भजे तयार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. इथे मी 4 ते 5 कांदा उभा चिरून घेतलेला आहे बघा. उभ्या कांद्याचे काप आहेत, मी कांदा चिरून घेतलेला आहे. तर इथं कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. आता या कांद्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मीठ. कांदा तर इथे आपण चिरून घेतला, यामध्ये मीठ घातलेलं आहे. सगळ्या कांद्याला मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं. इथे आपण कांद्याचे कुरकुरीत भजे बनवते, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर इकडे बघू शकता कांद्याला मी इथं 30 मिनिटे झाकून ठेवलेलं आहे. तर बघा 30 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर पाहूया आपण. हे बघा कांद्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. बघा इथं आपल्याला भजे तर खायचेत, बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि कुरकुरीत पकोडा भजे खायचेत आपल्याला कांद्याचे. तर इथं मी पाण्याचा एकही थेंब न वापरता भजे बनवते. तर इथे कांद्याला पाणी सुटलेलं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याला 1 तासभर जरी ठेवलं तरी आणखीन पाणी सुटतं. आता यामध्ये मी अर्धी वाटी आपलं तांदळाचं पीठ आणि यामध्ये अर्धी वाटी मी हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता जेवढं कांद्याला पाणी सुटलेलं आहे, या पाण्यामध्येच आपलं जेवढं पीठ बसतं तेवढं पीठ यामध्ये घालायचं आहे. जास्तीचं पीठ यामध्ये घालायचं नाही, वरून पाणी घालायचं नाही. यामध्ये आता मसाले घालू. पीठ तर घालून घेतले. यामध्ये धने जिरे पावडर घातलेली आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं. लाल तिखटच्याऐवजी तुम्ही यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट घातली तर काहीच हरकत नाही. मी इथे हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. बघा धने जिरे पावडर आणि हिरवीगार कोथिंबीर सगळं घातलेलं साहित्य आपल्या या कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर आपल्या या पिठाचं जे कोटिंग आहे ते सगळ्या कांद्याला लागलं पाहिजे इतपत आपण पीठ घालायचं आहे यामध्ये. आता मी अर्धच पीठ घातलेलं आहे. अजून यामध्ये पीठ लागणार आहे. लागेल तसं मी पीठ यामध्ये घालणार आहे बघा. मग मी किती पीठ लागलं ते नंतर तुम्हाला सांगतेच आहे. आधी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. तर तांदळाचं आणि इथं मी हरभरा डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे बघा. तर यामध्ये वरून पाणी घालायची गरज नाही. जितक्या आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे भरपूर भजे होतात. इथं बघा मी अर्धा तासच कांदा ठेवला होता, त्यामुळे इथं कांद्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आणि मीठसुद्धा आपण याला घालायची गरज नाही, कारण अगोदरच आपण भरपूर मीठ कांद्याला चोळून घेतलं होतं. गरज वाटली तर थोडंसं मीठ वरून घाला, नसेल तर मीठ घालायची काहीच गरज नाही. आणखी एक महत्त्वाची टीप, आता हे पीठ मळल्याबरोबर लगेचच आपण भजे करून घ्यायचे आहेत. तर ज्यावेळेस तुम्हाला असे कुरकुरीत भजे खायचे असतात त्याच वेळेस हे पीठ मळून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पीठ मळून ठेवलं आणि हे भजे करायला घेतले तर हे पीठ आपलं पातळ होईल, त्यामुळे भजे कुरकुरीत होणार नाही. इकडे आपलं गॅसवरती तेल तापलेलं आहे. तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आणि 2 बोटाच्या मध्ये बसतात तेवढेच भजे मी या कढईमध्ये सोडणार आहे. बघू शकता जेवढे 2 बोटाच्या मध्ये बसतात तेवढे भजे आपण या तेलामध्ये सोडायचे आहेत बघा. आणि जेवढे तेलामध्ये बसतात तेवढे सोडून घ्यायचे आणि मस्त असे तळून घ्यायचे. तर या अगोदर सुद्धा मी आपल्यासोबत पाणी न टाकता पालक भजी कशी करायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणखी सुद्धा ब्रेड पकोडे, कोथिंबीर वडी पाणी न घालता कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्या सगळ्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स. तर बघा उलट करून आपण इथे आपले कांद्याचे पकोडा भजे तळून घेत आहोत. मस्त असे दिसत आहेत. तर भज्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोडायचा आहे. लहान मोठे कितपत तुम्हाला आवडतात तेवढे ते भजे सोडायचे आहेत. थोडा वेळ फुल, थोडा वेळ मीडियम असं करत करत याला तळून घ्यायचं आहे. जास्त फुल गॅसवर तळले तर भजे कुरकुरीत होणार नाहीत. आणि हो, आणखीन एक महत्त्वाचं, यामध्ये आपण 1 चिमूटभर सुद्धा सोडा घातलेला नाही, त्यामुळे तर आणखीन भजे कुरकुरीत होतात. तर बघा इथं सोडा न वापरता, पाणी न घालता इथे आपले कांद्याचे कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत. एक घाणा तळून झालेला आहे. इथे बघू शकता आपण सगळे भजे तळून घेतलेले आहे. हा शेवटचा घाणा आहे भज्याचा. बघू शकता मस्त गाडीवरचे जसे कुरकुरीत भजे खाता गाड्यावरचे, तसेच भजे आपल्याला घरी सुद्धा बनवता येतात. बघू शकता
मस्त असे कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत आणि बाहेर सुद्धा थंडगार पाऊस पडतोय. त्यामुळे घरात कुरकुरीत आणि बाहेर थंडगार पाऊस असेल तर घरात कुरकुरीत कांदा भजे तर झालेच पाहिजे. तर बघू शकता मस्त असे कांदा भजे तयार झालेले आहेत. बघा सगळे पकोडा भजे मी तळून घेतलेले आहेत. लगेच तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत. बघा गरमागरम कांद्याचे भजे आणि मिरच्या सोबतच आणि चहा मस्त असं कॉम्बिनेशन आहे. इकडे बघा तेलकट सुद्धा होत नाहीत हे भजे. नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन सुद्धा भज्याचे मी भरपूर प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन बटन दाबावं लागेल म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. तर इथे बघू शकता मस्त असे कांद्याचे, बरेच जण याला खेकडा भजे म्हणतात, पकोडा भजे, खेकडा भजे तयार झालेले आहेत. गरमागरम भजे आणि त्यासोबत मिरची. तर इथे आपले पकोडा भजे तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी. आणि चॅनेलवर नवीन आहात ना, चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.